पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। पालकमंत्री पदाचा चेंडू सुनील तटकरेंकडून वरिष्ठांच्या कोर्टात तोलवला गेलाय। छगन भुजबळांबाबत लवकरच निर्णय होईल असं सुद्धा सुनील तटकरे यांनी म्हटलंय। त्यांनी त्यांची भूमिका एकदा मांडली। माझी चर्चा समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्याबरोबर झाली। ते परदेशात गेले, ते आल्यानंतर आम्ही एकत्रितपणाने बसू आणि त्याच्यातला योग्य तो निर्णय होईल। ती पक्षांतर्गत बाब आहे आणि त्याचा योग्य तो निर्णय आम्ही आमच्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी घेऊ। मी एवढंच, कारण मी पण महायुतीचा एक प्रमुख त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून या संबंधावरच्या चर्चेमधला माझा सहभाग असतो। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला जो निर्णय घेतील, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भातला तो निर्णय महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांना मान्य असेलच, कारण तो शेवटी त्या तिघांचा अधिकार आहे। ते योग्य ते निर्णय घेतील। जी रिफायनरी आपल्या कोकणामध्ये अपेक्षित आहे, ती रिफायनरी ग्रीन रिफायनरी असं त्यांनी त्यावेळेला सांगण्यात आलेलं होतं। परंतु जितक्या मोठ्या गुंतवणुकीची रिफायनरी अपेक्षित होती, तेवढी मोठी रिफायनरी येईल की नाही याच्याबद्दल माझी शंका आहे। हरदीप पुरी या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याजवळ प्राथमिक माझी चर्चा झाली। त्यानंतर सचिवांची सुद्धा माझी भेट झाली, पण तुम्हाला तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी करता आली नाही। त्याच्यामुळे नव्यानेच याची आता चर्चा सुरू झालेली आहे। त्या रिफायनरी, ती ग्रीन रिफायनरी आहे की नाही, त्याचा रासायनिक परिणाम किती होऊ शकतो याचा पूर्णपणाचा माहिती घेईन आणि मग त्या संदर्भातलं धोरण ठरतं आहे।